नमस्कार मित्रांनो, मुद्द्याचं बोला या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं हार्दिक स्वागत। आपण रणजित निंबाळकर सर यांच्याबद्दल, त्यांच्या आठवणीचे आणि त्यांच्याबद्दल माहितीस्तव व्हिडिओ टाकत आहोत। आज आपण बोलणार आहोत की रणजित निंबाळकर सर हे एवढं मोठं व्यक्तिमत्व होतं की त्यांच्या स्वतःच्या कमाईमधलं उत्पन्न हे त्यांनी लोकांसाठी खर्च करण्याचं ठरवलं होतं। खरं तर रणजित निंबाळकर सर हे बैलगाडा क्षेत्रातील एक मोठं नाव होतंच, त्याचबरोबर त्यांची एक स्वतःची करिअर अकॅडमी देखील होती आणि त्याचबरोबर त्यांचं एक स्वतःचं यूट्यूब चॅनल देखील होतं। आणि याच यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून बैलगाडा क्षेत्रातील विविध प्रश्नांवरती त्यांच्या यूट्यूब चॅनलवरती तब्बल 81,000 सबस्क्रायबर होते, तर 183 व्हिडिओ त्यांनी आतापर्यंत पोस्ट केले होते। रणजित निंबाळकर सर एका व्हिडिओमध्ये असं सांगत होते की यूट्यूबच्या माध्यमातून जेव्हा त्यांचं पहिलं पेमेंट आलं ते म्हणजे त्यांचं 80,000चं पेमेंट व याच 80,000मध्ये 10-20,000 अधिक टाकून बैलगाडा क्षेत्रासाठी येणाऱ्या सर्व बैलगाडा प्रेमींसाठी आपण जेवणाची व्यवस्था करणार असं त्यांनी सांगितलं होतं। म्हणजे स्वतःच्या उत्पन्नातील पैसे देखील ते लोकांसाठी खर्च करण्यासाठी तयार होते। घोषणा करतो जे काही मला पहिलं पेमेंट आलं होतं 80,000 रुपयाच्या आसपास, तर पुसेगावला मी या पेमेंटच्या माध्यमातून जेवढे काही बैलगाडा मालक लोक येणार आहेत त्यांना मोफत जेवणाची सोय करणार आहे। तर की जे काही युट्यूबचं पहिलं आपलं 80,000 पेमेंट आले तर त्याच्यात थोडेफार 10-20,000 अजून टाकून आपण एक जेवण मोफत करण्याचा बैलगाडी, त्यामुळे युट्यूबच्या माध्यमातून येणारं देखील उत्पन्न आपण लोकांच्या जेवणासाठी खर्च करू, एवढं उत्तुंग महत्त्व रणजित निंबाळकर सर यांचं होतं। त्यामुळेच सध्याच्या घडीला 1 रुपयाही कोणी कोणासाठी खर्च करू पाहत नाही, मात्र आपल्या उत्पन्नातला 1 लाख रुपये एवढा खर्च त्यांना लोकांच्या जेवणासाठी करायचा होता। मात्र आज ते व्यक्तिमत्व आपल्यामध्ये नाही, मात्र त्यांचे असे अनेक व्हिडिओ आहेत की जे तुम्ही पाहिल्यानंतर ते किती मोठे व्यक्ती होते याबद्दल आपल्याला त्याची प्रचिती येईल। व त्यांच्याच अशा आठवणींचा उजाळा करण्यासाठी आपण अनेक व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवरती पोस्ट करू। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि रणजित निंबाळकर सर यांच्याबद्दल आपल्या काही आठवणी असतील तर आम्हाला त्या कमेंट बॉक्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका। मनपूर्वक धन्यवाद।